हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जर तुम्हाला वाटत असेल की प्राध्यापक भरती फक्त सेट नेट पुरती मर्यादित आहे, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. किंवा तुम्हाला असा भास होत असेल की 100 पैकी 50 गुण मिळाले तरी मी नेहमी नोकरीसाठी हमखास पुढे जाईल किंवा नोकरी हमखास मला मिळेल. आज मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहे. 60-40 सूत्र म्हणजे नक्की काय आणि त्यात तुमची किती गुण सुरक्षित आहेत. डेमो मध्ये 20 पैकी किती गुण मिळाले तर सिलेक्शन तुमचे पक्के होते. अनेक उमेदवारांना वाटते की त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड चांगले आहे म्हणजे त्यांची नोकरी पक्की. पण सावधान, जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातील 20 गुण टीचिंग स्किल टेस्ट मध्ये आणि मुलाखतीमध्ये किमान गुण मिळाले नाही तर तुमचे 90 शैक्षणिक गुण असूनही तुम्ही अपात्र ठरू शकता. याचं सर्व लेखाजोखा चित्र जे आहे मी या जीआरच्या माध्यमातून तथा या जीआरला सोपं करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उच्च तंत्र व शिक्षण विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. हा जी आर आलेला आहे 11 फेब्रुवारी 2026 रोजी आणि या जी आरचं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला मी सांगणार आहे आणि याचं विस्तृत विश्लेषण जे आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टीचं विश्लेषण जे आहे मी दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांची निवड प्रक्रिया राबवण्याबाबत दिनांक 6/10/2025 च्या शासन निर्णया कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. सदर निवड प्रक्रिया अधिक पारदर्शकता, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी माननीय कुलपती व राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. उच्च व तंत्र शिक्षण विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेसाठी शासन निर्णय 6/10/2025 अन्वये कार्यपद्धतीत विहित केलेल्या सुधारणा याद्वारे रद्द करून सोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात येत आहेत. याचा अर्थ की 6/10/2025 मध्ये जी कार्यपद्धती होती ती रद्द करून परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली सुधारणा कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. परिशिष्ट अ मधील सुधारणा जे काय आहे ते आपण पाहूया. वरील कार्यपद्धतीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्य विद्यापीठामधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरता या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. हा शासन निर्णय जो आहे या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही तिथे जाऊन घेऊ पाहू शकता, डाउनलोड करू शकता. त्याचे संकेतस्थळ पण दिलेले आहेत. हा निर्णय जो आहे राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पुढे लिहिण्यात आलेला आहे. आता या सगळ्या जीआरचं विश्लेषण, हा जीआर पूर्णतः 11 ते 12 पेजचा आहे आणि याचं पूर्ण विश्लेषण आणि परिशिष्ट अच विश्लेषण मी संक्षिप्त आणि विस्तृत या दोन्ही पद्धती अवलंबन करून मी तुमच्या पुढे सरळ सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पाहूया. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तथा काही डाऊट असतील तर या नंबरवर कॉल करा. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया 60-40 सूत्र 3 टप्प्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठामध्ये प्राध्यापक होण्याचे तुमचे स्वप्न तर आहेच, तर मग तुम्हाला 60-40 चे नवीन सूत्र समजून घेणे अत्यावश्यक आहे आणि ते तुम्हाला अंमलात आणणे पण तेवढंच आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ हा संपूर्ण अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. टप्पा 1, शैक्षणिक आणि संशोधन कामगिरी. गुण किती आहेत? 60. लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही जर समजून घेतलात तर आणि मित्रांना जर समजून सांगितलात किंवा व्हिडिओ पाठवून दिलात तर त्याचं भवितव्य जे आहे 100% ह्या नियमाप्रमाणे तो पुढे गेला तर त्याचं भवितव्य ठरू शकतं. जे पाहिजे ते त्याला भेटू शकतं, नोकरी भेटू शकते, स्वप्न पूर्ण होऊ शकतात. शैक्षणिक रेकॉर्ड जास्तीत जास्त 46 गुण. तुमच्या पदवीपासून ते पीएचडी पर्यंत गुणांचे येथे मोजमाप होते. पदवी ग्रॅज्युएशन 80 पेक्षा जास्त गुण असल्यास 10 गुण, 60 ते 80 च्या दरम्यान असल्यास 8 गुण. पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट पीजी 80 पेक्षा जास्त गुण असल्यास 14 गुण आणि 60 ते 80 च्या मध्ये असल्यास 12 गुण. पीएचडी
पीईटी ला सर्वाधिक गुण 17 देण्यात आलेले आहेत. एमफिल आणि पीईटी मिळून कमाल 17 गुण मिळतात. याचा अर्थ की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीईटी तिला अधिक गुण, या दोघांपेक्षा अधिक गुण देण्यात आलेले आहेत. पात्रता परीक्षा सेट आणि नेट, जेआरएफ असल्यास 5 गुण, फक्त नेट असल्यास 4 गुण आणि सेट असल्यास 3 गुण मिळतात. अध्यापनाचा अनुभव जास्तीत जास्त 6 गुण, विद्यापीठ किंवा संस्थेचे मान्यता असलेले प्रतिवर्ष अनुभव 1 गुण दिला जाऊ शकतो. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की सीएचबी कंत्राटी भरती तदर्थ अनुभवाचा समावेश होतो. मात्र त्या वर्षात किमान 9 महिने सेवा करणे आवश्यक आहे. संशोधन कौशल्य आणि पुरस्कार जास्तीत जास्त 8 गुण मिळू शकतात. संशोधन निबंध, रिसर्च पेपर, जर्नल मध्ये प्रकाशित प्रत्येक निबंधाला 1 गुण मिळतो, कमाल 6 गुण. पुस्तके, नामांकित प्रकाशनाची पुस्तके असल्यास 2 गुण किंवा संपादित पुस्तकातील प्रकाशनाला 1 गुण मिळतो. पुरस्कार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार असल्यास 2 गुण, राज्य स्तरावरील पुरस्कार असल्यास 1 गुण. महत्वाचे, विद्यापीठ रँकिंग नुसार गुणांचे फिल्टर केले जाऊ शकते. तुमचे वरील गुण तुम्ही ज्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे त्यांच्या पात्रतेनुसार बदलतात. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क जे आहे ते कसं काम करू शकतं, त्याचं फिल्टर वर्क काय आहे हे पहा. 100 NIRF मध्ये टॉप 100 विद्यापीठ आहे, त्यामध्ये तुमचे गुण जसे पकडले जातील. गुण 1.0 या पद्धतीने. NIRF चा मुख्य उद्देश जो आहे पूर्ण भारत देशामध्ये लागू करण्याचा, देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता वाढवणे हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी उत्तम संस्था निवडणे सोपे जाऊ शकते. महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आणि विद्यापीठे जे आहेत त्यामध्ये नामांकित संस्थेचं नाव आहे, त्यामध्ये IIT बॉम्बे आहे, संशोधन आणि एकूण क्रमवारी आघाडीवर आहे, आणि महाराष्ट्रामधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्य सार्वजनिक विद्यापीठ श्रेणी महाराष्ट्र अग्रेसर आहे. दुसरा टप्पा अध्यापन कौशल्य आणि चाचणी हा अत्यंत कळीचा टप्पा आहे. यामध्ये केवळ तुमचे ज्ञान नाही तर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याची तुमची कला तपासली जाईल. शासन निर्णय GR च्या 20 गुणांचे सविस्तर विश्लेषण आणि तयारीचे महत्वपूर्ण मुद्दे खालील प्रमाणे आहेत. स्वरूप, प्रत्यक्ष सादरीकरण, उदाहरणार्थ मॉक टीचिंग. याचा अर्थ की तुम्ही डेमो कसा देऊ शकता, विद्यार्थ्यांना समोर जाऊ कसं शकता, कसं शिकवू शकता, काय काय जरुरी आहे. निवड समिती समोर तुम्हाला तुमच्या विषयातील एक टॉपिक प्रत्यक्षात वर्गात शिकवतोय अशा पद्धतीने शिकवून दाखवावं लागेल. त्यावेळी समिती तुमचे खालील 4 प्रमुख निकषावर मूल्यांकन करते. उदाहरणार्थ तुम्हाला असं समजायचं की तुम्ही विद्यार्थी समोर आहेत, तुम्ही डेमो देत आहात. असं फक्त डेमो देणं म्हणजे शिकवणं नाही, तर वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग करून डेमोची मांडणी चांगली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हाच मुख्य उद्देश असू शकतो. आता निकष काय दिलेले आहेत? माहिती तंत्रज्ञान कौशल्य ICT स्किल PPT द्वारे कसं शिकताय, विषयाची सखोल मांडणी कशी करताय, तुम्ही निवडलेला विषय किती सखोलपणे सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करताय, भाषिक प्रभुत्व, तुमचे भाषेवर किती नियंत्रण आहे आणि तुमचे ज्ञान किती आहे, तुम्ही वाचन किती केलेलं आहे, उच्चारण कसे आहेत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. वर्तन आणि नैतिकता हे पण पाहिलं जाऊ शकतं. शिक्षण म्हणून तुमची देहबोली कशी आहे, विद्यार्थ्यांसोबत तुम्ही संवाद कसा साधता, या गोष्टी सगळ्या पाहिल्या जातील. 20 गुणांचे विभाजन, विस्तृत विश्लेषण कसं केलं जाऊ शकतं? जर विद्यापीठांना या गुणांचा वितरणात थोडा बदल करायचा असेल, स्वतंत्र असेल, तर ते सामान्यतः खालील प्रमाणे करू शकतात. कसं? निकष, गुण हे लक्षात ठेवा. कसा बदल करू शकतात, गुण कसे आहेत, कशावर लक्ष देऊ शकता. सादरीकरण तुमचं पाहिलं जाऊ शकतं, त्यात 5 मार्क आहेत. आत्मविश्वास, देहबोली और फळ्याचा वापर, विषय ज्ञान 5 मार्क, मुद्द्यांची अचूक आणि उदाहरणे, तंत्रज्ञानाचा वापर, ICT यूज, PPT, व्हिडिओ किंवा शैक्षणिक साधनांचा वापर कसा केला जाऊ शकतो, संवाद कौशल्य आणि प्रश्न विचारण्याची पद्धत आणि उत्तरांचे स्पष्टीकरण कसे आहे हे पण पाहिलं जाऊ शकते. सोप्या उदाहरणासह समजून घेऊया. समजा तुम्ही हिंदी साहित्य हे च्या माध्यमातून कबीर या विषयावर डेमो देत आहात. चुकीची पद्धत केवळ पुस्तकाची ओळी वाचून दाखवणे नाही, योग्य पद्धत आहे 60-40 सूत्रांसाठी. कशी? सुरुवातीला एक चांगला PPT दाखवावा लागेल, कबीरच्या दोह्यांचे आजच्या काळातील संदर्भ सांगावे लागेल, खाली विषयाची खोली, ICT कौशल्य ज्यामध्ये येऊ शकतं, मध्ये समितीला विद्यार्थी समजून एखादा प्रश्न विचारणे, संवाद कौशल्य येऊ शकतं, और शिकवताना आत्मविश्वास पूर्ण देहबोली ठेवणे. विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा टिप्स काय आहेत हे लक्षात ठेवा. वेळेचे नियोजन, तुम्हाला केवळ 10 ते 15 मिनिट मिळतात, त्यामुळे विषयाची प्रस्तावना आणि मुख्य भाग यांचे नियोजन करा. त्यानंतर दृष्टिकोन काय आहे तुमच्या
तून विद्यार्थ्यांना शेवटी काय साध्य होणार आहे, लर्निंग आउटकम ना, हे स्पष्ट असणे ही खूप महत्वाचे आहे. रेकॉर्डिंग लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे असेल. महत्वाची टिप्स, तुमची शैक्षणिक पात्रता टप्पा 1 किती चांगली असली तरी या 20 गुणांत किमान गुण मिळणे निवडीसाठी आवश्यक आहेत, कारण अंतिम यादी येण्यासाठी एकूण 100 पैकी 50 गुण मिळवणे अनिवार्य आहे. टप्पा येतो मुलाखत तिसरा, इंटरव्ह्यू. हा अंतिम आणि निर्णायक टप्पा आहे. पहिल्या 2 टप्प्यानंतर शैक्षणिक आणि अध्यापन कौशल्य निवड समिती उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल ज्ञान आणि ज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी 20 गुण मुलाखतीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. मुलाखतीचे गुण विभाजन कसे असू शकतात, विषय आणि काय तपासले जाऊ शकते, विषयाचं ज्ञान, कला, तुमच्या विषयाचे सखोल ज्ञान आणि क्षेत्रातील आवडीनिवडीची घडामोडीची माहिती, तार्किक विचार आणि समस्याचं निवारण, तुमची तर्कसंगत विचार आणि कार्यपद्धत, कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता. भविष्यकालीन योजना 3 मार्क. भविष्यात तुम्ही अध्यापन, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी काय करणार आहात याचा आराखडा, सामाजिक कार्य आणि नवीन शैक्षणिक धोरण, तुमचे सामाजिक योगदान, व्यवसाय अभ्यासा व्यतिरिक्त इतर उपकरणे NP 2020 याबाबतचे ज्ञान तुम्हाला असलेच पाहिजे. या टप्प्याची महत्वाची वैशिष्ट्ये काय असतात? वस्तुनिष्ठता, मुलाखतीतील वैयक्तिक पसंती नापसंती कमी करण्यासाठी ही प्रक्रिया वस्तुनिष्ठ करण्याची विद्यापीठात सेमिनार किंवा चर्चेवर वापर होऊ शकतो. सरासरी गुण, उमेदवारांना मिळणारे मुलाखतीचे गुण हे निवड समितीकडे सदस्य दिलेल्या गुणांची सरासरी असू शकते. पारदर्शकता, मुलाखती संपूर्ण प्रक्रियेत रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकते, सील बंद करून गोपनीय ठेवले जाऊ शकते. अंतिम निकाल, शैक्षणिक कामगिरी 60, अध्यापन कौशल्य 20 आणि मुलाखत 20 असे एकूण 100 गुण आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उदाहरण, समजा तुम्ही मुलाखतीला गेला आहात, तर तुमची तयारी कशी असावी, कसं असावे हे लक्षात ठेवा. विषयाचं ज्ञान आठवून, जर तुम्ही हिंदी साहित्याचे असाल तर केवळ कबीर तुळशीदास नाही तर समकालीन साहित्य प्रवाहावर तुमचे स्पष्ट मत असावे. भविष्यकालीन योजना 3 गुण. समिती विचारू शकते की पुढच्या 5 वर्षात तुम्ही कोणते नवीन संशोधन प्रकल्प हाती घ्याल, यांचे ठोस उत्तर ठेवा. NP 2020 2 गुण. नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणात काय बदल होणार आहे हे तुम्हाला माहित असणे अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, निवड प्रक्रिया पात्र होण्यासाठी उमेदवाराला एकूण सरासरी 50 गुण म्हणजेच 100 पैकी 50 गुण मिळणे आवश्यक आहे. तुम्हाला वाटतं की 100 पैकी 50 गुण मिळून सुद्धा, लक्षात ठेवा, 50 गुण मिळून सुद्धा तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता नाही. यामध्ये सुद्धा मेरिट लिस्ट लागू शकते. एक जागा असेल, 100 अर्ज आले असतील, 1000 अर्ज आले असतील, तर ते मेरिट लिस्ट नुसारच तुमचे अर्ज वेगळे केले जातील आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आहेत, एकास पास, एकास 10 असे विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि डेमो घेतला जाईल. सगळ्यांनाच ते डेमो घेण्यासाठी बोलवलं जाणार नाही. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्यदीप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी साहित्यदीप या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सेट, नेट, MPSC 114, 115, ॲडव्हर्टाइजमेंट 114, 115, असिस्टंट प्रोफेसर याचे क्लासेस उपलब्ध आहेत. सेटचे पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्ही पेपरचे क्लासेस उपलब्ध आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी. तुम्ही हिंदी साहित्यदीप युट्यूब चॅनल याद्वारे जोडू शकता, तथा ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे पण तुम्ही जोडू शकता. ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा आणि त्यावर सगळे कोर्सेसची माहिती दिलेली आहे. तथा अजून काही माहिती पाहिजे असेल तर या नंबर तुम्ही कॉल करून विचारू शकता. व्हिडिओ चांगला वाटला तर समोर आपल्या मित्रांना पण पाठवा, त्या विद्यार्थ्यांना, त्या मित्रांना त्याचा फायदा होईल. खूप खूप आभार. मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती टाकत असतो, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप आभार.